गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदना कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे वंदू दया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरुचे जय जय रघुवीर समर्थ। आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाताई या उभयतांना मनपूर्वक वंदन करते आणि सुखदुःखांना बाधित करून प्रवचनाला येणारे सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। काल आपण एक महत्त्वाची ओवी यातली पहिली, सुखी संतोषाने यावे दुःखी विषादान भिजावे लाभा लाभ न आणावे मना माझी। ते आपल्या समोर जे कर्तव्य आलेलं आहे त्याच्याविषयी अनुकूल किंवा प्रतिकूल भाव करून त्या भावनेत अडकण्यापेक्षा भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे हे लक्षात घेऊन आपण ते कर्तव्य श्री गुरूंनी सांगितलं म्हणून असेल, शास्त्राला मान्य असेल म्हणून असेल, किंवा आपल्या थोरा मोठ्यांनी सांगितलेलं असेल म्हणून असेल, पण आपली आवड निवड बाजूला करून ते कर्तव्य योग्यपणाने करणे हे आपलं काय आहे तर हे आपलं कर्मयोगाचं एक साधन आहे। कर्मयोग ज्याला सिद्ध करायचं आहे त्याच्यासाठीचं हे साधन आहे। आता भगवंत या ठिकाणी म्हणतायत की तू द्विधा मनस्थितीमध्ये कुठलेही कर्म करू नको, कारण फलाची अपेक्षा असेल चित्तामध्ये की जय होईल का पराजय होईल। आता बसलोय तर खरी या ठिकाणी युद्ध करण्यासाठी उभा आहे, पण जय होईल का पराजय होईल असं द्वंद्व जर मनामध्ये त्या विचारांचे सारखे आवर्तन सुरू असतील तर धनुष्यबाण नेमकेपणाने नेटकेपणाने जिथं मारायला पाहिजे तिथं न मारता चित्त भरकटलेलं असल्यामुळे ते तिसरीकडेच जाऊ शकतं। ह्या पद्धतीने विचार करायचा आणि अंतःकरण वृत्ती द्विधा होऊ न देता पूर्णपणे एकाग्र करून आपलं कर्तव्य कर्म जे आहे ते करायला आपण शिकायचं। कुठलंही कर्म केलं की त्याला फळ हे ठेवलेलंच आहे, ते आपण मागो किंवा न मागो तरी ते फळ त्या ठिकाणी मिळणारच आहे। पण नियोजित फळ दिल्याशिवाय भगवंत राहत नाही आणि आपल्याला मात्र आधीपासूनच अपेक्षित काहीतरी हवं असतं आणि मग ते प्राप्त नाही झालं की आपल्याला दुःख व्हायला सुरुवात होते। म्हणून कर्मातच फक्त आपला अधिकार आहे, फळाविषयी आपण काहीही ते आपल्या प्रारब्धाप्रमाणे आधीच नियोजित झालेलं आहे हे लक्षात ठेवून ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान। योग्य प्रकारे कर्म करून त्याच्यानंतर जे फळ आपल्याला प्राप्त होईल ती भगवंताची इच्छा असं लक्षात ठेवून आपण काय करावं तर सहजतेने ते स्वीकारावं। त्यानंतर भगवंत म्हणतायत की या आतापर्यंत तुला प्रकृती आणि पुरुष विवेक जो आहे तो आतापर्यंत तुला समजून सांगितला की बाण कोणाला लागणार आहेत, अचेतन शरीराला लागणार आहेत। जीवात्मा सुद्धा इतक्या लवकर मरत नाही, जोपर्यंत त्याच्या वासना शिल्लक आहेत तोपर्यंत तो दुसरा देह धारण करत राहणार आहे आणि परमात्म्याच्या ठिकाणी तर बाण लागतच नाही। नैनम छिंदंती शस्त्राने तो श्लोक आपण काल पाहिलेला आहे। मग आता तुला प्रकृती पुरुष विवेक पूर्ण चित्तावर बिंबवून घेतल्यानंतर त्याच्या पुढचा जो भाग आहे तो बुद्धियोग जे आहे ते तुला सांगण्याचं या ठिकाणी मी काय करतो तो प्रयत्न करतो की निष्काम कर्म करण्याचा फायदा काय आहे किंवा त्याचं फळ काय आहे। तर आत्मज्ञानापूर्वी जे चित्ताची शुद्धता लागते आणि शांती लागते त्याच्यासाठी काय करावं लागतं तर निष्काम कर्म, संत विहित निष्काम कर्म किंवा शास्त्र विहित निष्काम कर्म असे दोन शब्द त्या ठिकाणी आपल्या समोर येतात। कारण शास्त्र इतकं काही आपण वाचत नाही जेवढं संतांनी वाचून ठेवलेलं आहे, म्हणून संतांनी जो निर्णय दिला तो आपल्यासाठी काय आहे ते योग्य आहे। म्हणून संत विहित निष्काम कर्मयोग आचरण करायला आपण सुरुवात केलं पाहिजे, म्हणजे तू कुठल्याही कर्माच्या बंधनात अडकणार नाही। तू पाप पुण्य रहित असं ते कर्म तुझं होत राहील आणि पाप पुण्य रहित झाल्यामुळे तुला पुनरपि जननम पुनरपि मरणम ह्या चक्रामध्ये इथून पुढे अडकावं लागणार नाही। आता या निष्काम कर्मयोगामध्ये
कर्माचा कधीच नाश होत नाही. फळ दिल्याशिवाय ते राहतच नाही, हे तर नक्कीच आहे. फळ जे काय आहे, तू मागितलं काय नाही मागितलं काय, तू म्हणजे आपण सगळ्यांनी कुठलंही कर्म करताना त्याचं फळ मागितलं नाही मागितलं तरी सुद्धा त्या फळाचा कधीही नाश होत नाही, ते दिल्याशिवाय राहतच नाही. त्यामुळे ते तर आपल्याला प्राप्त होणारच आहे. पण जर त्या फळामध्ये तू आसक्त नसशील तर संसाराविषयीचं भय तुझ्या चित्तात निर्माण होणार नाही. नाही तर मग काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल, हे चिंतन जे आहे ते सतत तुमच्या आमच्या चित्तामध्ये राहतं. आणि म्हणून कर्म करत असताना शास्त्राच्या विधीप्रमाणे ते करण्याचा प्रयत्न जो आहे तो आम्ही करावा. आता आपल्या समोर प्रश्न येतो की आता एवढं शास्त्र आम्ही कधी वाचावं आणि मग ते कधी आम्हाला समजावं. मग शास्त्रविहित कर्म म्हणजे नेमकं काय आहे? तर डॉक्टर काका अगदी सोप्या पद्धतीने कर्मशुद्ध कसं होतं ते सांगताना म्हणतात, मी केलं तर होईल, मी नाही केलं तर होणारच नाही, माझ्याशिवाय दुसरा कोण करतो पाहतो, या पद्धतीचे विचार मनामध्ये न येता जे कर्म आपण करतो ते शुद्ध पद्धतीने होतं. आणि शिवाय हेतू वाईट नाही. कर्म करण्यामागचा जो हेतू आहे तो जर आपला शुद्ध असेल तर आपल्याकडून होणारं कर्म हे कसं राहणार आहे, तर नेहमी शुद्ध राहणार आहे. आणि म्हणून संकल्प शुद्धी करण्याची सुद्धा काय असते, तर गरज असते. कुठलाही कर्म करण्यापूर्वी आपण संकल्प करतो एखादा, तो संकल्प जर शुद्ध असेल तर ते कर्म सुद्धा पुढे शुद्धच फळ देणारं आहे आणि शुद्धच होत राहतं. जेथ न संचरे पुण्य पाप, ते सूक्ष्म अति निष्कंप, गुणत्रयादी लेप न लगती तेथे. की ज्या ठिकाणी कर्म शुद्ध पद्धतीने होत जातं त्या ठिकाणी पुण्य किंवा पाप या दोन्हीचाही प्रवेश त्यामध्ये होत नाही. आणि ते अत्यंत शुद्ध असणारं पुण्य पाप पुण्यातीत असणाऱ्या परमात्म्यापर्यंत तुम्हाला आम्हाला काय करतं, तर घेऊन जाणारं असतं. आता ज्याची बुद्धी तत्वज्ञानाने पूर्णपणे सूक्ष्म विचार करण्या इतकी काय झालेली आहे, तर परिपक्व झालेली आहे, त्याला या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. पण सामान्य माणसांना मात्र या गोष्टी लक्षात येत नाही. मग त्यांनी काय करायचं, राम म्हणे भोगी त्यागी, कर्म न लिंपे तया अंगी. जास्तीत जास्त चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करायचा, पण ते कर्म करत असताना जर नामाचा आधार घेतलेला असेल, नामस्मरण चाललेलं असेल, अगदी सोप्या पद्धतीने जर बघायचं असेल तर रामाला आवडेल असं रामाला समर्पित करून आणि रामासाठी म्हणून जे काय आपलं कर्म चाललेलं आहे ते कर्म आपल्याला कर्मयोगापर्यंत कसं आहे, तर घेऊन जाणारं आहे. आणि म्हणून एक आपल्या समोर की जे वेद आपल्या समोर आहेत, 4 वेद, त्या 4 वेदामध्ये 3 कांड आहेत. म्हणजे 3 प्रकारांनी त्या ठिकाणी आपल्याला उपदेश केलेला आहे. एक कर्मकांडाचा भाग आहे, दुसरा उपासना कांडाचा भाग आहे आणि तिसरा ज्ञानकांडाचा भाग आहे. तर आता कर्म आणि उपासना हे जे 2 त्या ठिकाणी आपल्या समोर मांडून ठेवलेले प्रकरण आहे, त्यामध्ये सुरुवातीला काल थोडासा तो विषय येऊन गेला की मग लालूच दाखवलीये का, आम्हीच दाखवलंय का, तर या पद्धतीने नाही. पण ज्या माणसांना हे संपूर्ण जगत सत्य आहे असंच वाटत चाललेलं आहे, त्यांना एकाएकी जर असं सांगितलं की जग सत्य नाही, आभासिक आहे, त्यामुळे त्याच्यात केलेलं कर्म सुद्धा आभासिकच आहे, या पद्धतीने आधी मांडणी केली तर त्यांचा सगळा गोंधळ उडेल. मग ज्यांना जग सत्य वाटतं त्यांच्यासाठी हो रे बाबा, जग सत्य आहे, ते ईश्वराने केलेलं आहे, त्या ईश्वराच्या हातातच हे सगळं जग चालवण्याचं सगळं काय आहे, तर सगळं श्रेय त्याच्याकडे आहे. म्हणून तुला जर काही मिळालेलं कमी वाटत असेल तर इकडं तिकडं हात न पसरता तू भगवंताकडेच काय कर, त्या निमित्ताने कर्म कर आणि त्याच्याकडे मागायला शिक. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी त्यांना कर्म सांगायचंय किंवा सकाम उपासना आपल्याला सांगायच्या आहेत, सकाम कर्म आपल्याला सांगायचे आहेत असं अजिबात नाही. पण मागण्याचा स्वभाव सुद्धा एकाएकी जात नाही कोणाचाही. मग हळूहळू त्यांच्या पद्धतीने त्यांना पुढे पुढे न्यावं लागतं आणि हळूहळू त्याच्यातून सोडवावं लागतं. आणि म्हणून इकडं तिकडं त्यांनी या जगतामध्ये न भरकटता जर त्यांना काही मागावंसच वाटलं अजून काही, तर मग त्यांनी यज्ञाद्वारे कर्म करून पूर्णपणे त्या भगवंताची कर्माद्वारे सतत उपासना करून त्याच्याकडे मागावं, की जो सगळंच देऊ शकतो. ज्याच्याजवळ जे नाहीच आहे त्याच्याकडे मागून काय होणार आहे, हे नुसतेच आमचे फेरे वाया जाणार आहेत तिकडे जाऊन. पण ज्याच्याजवळ सर्व काही आहे,
जो त्रैलोक्य पालक आहे त्याच्याकडे जर आपण ते कर्माच्या द्वारे मागत गेलो तर नक्की ते प्राप्त होईल. असं करून येन केन प्रकारेन भगवंताकडे सगळ्यांना वळवण्याचा प्रयत्न जो आहे तो या वेदांनी केलेला आहे. पण यात सांगितलेल्या कर्म आणि उपासना ज्या सकाम आहेत त्या सुद्धा सकामतेने फळ देणाऱ्या असल्या तरी आमच्या मनामध्ये जर सकामता नसेल आणि आम्ही निष्काम भावनेने तेच कर्म जर करत राहिलो तर त्याचं जे फळ आहे ते आम्हाला जे प्राप्त होणार आहे ते चित्त शुद्धीचं फळ आहे. त्यात सांगितलेले यज्ञ कर्म हे सगळं आम्ही करायचंय, पण त्याच्या मागे हेतू मात्र शुद्ध पाहिजे की भगवंताकडे दुसरं काहीच मागायचं नाही. मागायचंच झालं तर फक्त तुझी प्राप्ती होऊ दे एवढं एकच त्या ठिकाणी मागितलेलं असेल तर हळूहळू त्या सकामतेकडून निष्कामतेकडे वळण्याचं जे काम आहे ते होऊन जातं. आणि आत्मज्ञानापूर्वी जी चित्ताची शुद्धी आम्हाला प्राप्त करायची असते ते निष्काम कर्म केल्यामुळे नक्की अंतःकरण जे आहे ते शुद्ध होतं. आता आमचं अंतःकरण शुद्ध झालंय की नाही हे कशावरून ओळखायचं? साध्या साध्या गोष्टी आहेत, आपल्याला व्यवहारामध्ये सुद्धा त्याचा अनुभव असतो. एखादा कार्यक्रम आपण घरी मोठा ठेवलेला आहे, सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आहे आणि अगदी शेजारची व्यक्ती त्या कार्यक्रमाला आली नाही, काहीतरी काम असेल म्हणून तिचं येणं जमलं नसेल, असं वाटलं तर अंतःकरण शुद्ध आहे. पण नाही, मुद्दामच ती माझ्या घरी आली नाही, तिला यायचंच नव्हतं, मुद्दामच तिने मला टाळलेलं आहे, असे विचार सुरू झाले की लक्षात घ्यायला हरकत नाही की इथं आता काय झालेली आहे तर काहीतरी गडबड झालेली आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून हे आपल्याला लक्षात घेता येतं की आपलं अंतःकरण नेमकं कसं आहे, शुद्ध आहे का अशुद्ध आहे. जर विचार दुःख देणारे उमटत असतील तर समजायला हरकत नाही की हे अजून अशुद्धच आहे, आणि सुखदायी विचार त्याच्यातून आपल्यापर्यंत पोहोचत असतील आपल्याच अंतःकरणातून तर हळूहळू ते आता शुद्ध झालेलं आहे असं समजायला हरकत नाही. इथं म्हटलेलं आहे की कुठलाही कर्मयोग साधायचा असेल, उपासना योग सुद्धा साधायचा म्हणजे भक्तियोग साधायचा असेल किंवा ज्ञानयोग साधायचा असेल तरी निश्चयात्मक बुद्धीची अतिशय आवश्यकता आहे. त्याला इथं व्यवसायात्मक बुद्धी असं म्हटलेलं आहे की निश्चयात्मक बुद्धी जी आहे तिची अत्यंत गरज आहे. आत्ताच आपण अभंग ऐकला की 12 वाटे धावणारं मन असं जर असेल तर त्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी असते का? निश्चयात्मक बुद्धी ज्याची झालेली आहे त्याचं मन एकाच दिशेने चाललेलं असतं. तिथं 12 दिशा अशा फुटलेल्या नसतात किंवा 12 वाटा त्या ठिकाणी फुटलेल्या नसतात. तर एकाग्र चित्ताने ते मन जे आहे ते एका ठिकाणीच पूर्णपणे भगवंताकडे जायला तयार असतं. पण ज्याला हे महत्व पटलेलं नाही, म्हणजे संतांचा अभंग आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, त्यांचं मन तसं नाहीये. कारण प्रार्थना काय आहे की मनाचा हा स्वभाव मी ओळखलेला आहे, ते मन माझं मला आवरता येत नाही आणि म्हणून या ठिकाणी मी तुला पाचारण करतो आहे, तू ते मन निर्माण केलेलं आहे, तूच ते तुझ्याकडे आकर्षित करून घे. किती सोपं होऊन जातं असं म्हटलं की ते मला आटोपता येत नाही. कारण मन रूपाने सुद्धा भगवंताचा मायेचा खेळ सुरू आहे. पण त्यांनीच सांगितलेलं आहे की विभूती योगामध्ये की शरीरामध्ये मन हे माझं विभूती आहे, म्हणजे मनातच तो तुमच्या आमच्या आहे. पण इथं शिवाशिवीचा खेळ, लपंडावाचा खेळ सुरू आहे, तो आपल्या हातच असून आपल्याला दिसत नाहीये. मग आता आपल्याला त्याला जर बघायचं असेल तर बहिर्मुख झालेली अंतःकरण वृत्ती जी आहे ते अंतर्मुख करण्याचा प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात. साधनेची एक व्याख्या या ठिकाणी आपल्या समोर येते की सहजच इंद्रिय बहिर्मुखच आहेत, कारण विषय भोगासाठी त्यांची निर्मिती आहे आणि विषय जगताकडे आहेत, जगतामध्ये आहेत, वासना मनात आहेत, त्या भोग घेण्यासाठी ते विषय जगतामध्ये आहेत आणि इंद्रिय बहिर्मुख आहेत. त्यामुळे त्यांचा स्वभाव सगळा तिकडच राहणार आहे. पण त्यांना जर आम्हाला नामाच्या साह्याने, चिंतनाच्या साह्याने बांध घालता आला, आता पहा, सतत वाहणाऱ्या पाण्याला जर धरणाच्या रूपाने भिंत बांधलेली असेल तर त्याच्यातून केवढी वीज निर्मिती होते. पाणी वाहणारच आहे पण तरी त्याला अडवलं आणि व्यवस्थित काही तिथं करून घेतलं तर त्याचं रूपांतर किती छान होतं. तसं वाहणाऱ्या मनाला बाहेर न धावू देता तिथं जर नामस्मरणाची भिंत घातलेली असेल, तिथं जर संत विचारांची भिंत घातलेली असेल तर ते मन सुद्धा आम्हाला
काय भरपूर काही देऊ शकतं, पण या मनाची शक्ती जी आहे ती तुम्हाला आम्हाला ओळखता आली पाहिजे. सगळे संत या मनाला आवरण्यासाठी माझं मन मी आवरेल असं म्हणत नाही. रामदास स्वामींचं सुद्धा आपण करुणाष्टक जे वाचतो, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं विणशिण होतो धावरे धावा आता. म्हणजे साधकाजवळ हा अहंकार सुद्धा असू नये, आमचं मन आम्ही आवरू, अजिबात नाही, ते आमचं नाहीच आहे, आभासिक आहे. नको त्या विचारांनी ते आम्हाला सारखं त्रस्त करून टाकतं. तर हे मन माझ्या ताब्यात असणं शक्यच नाही. मग ज्याच्या ताब्यात ते आहे त्याचं अखंड नाम घेतलं की ते आवरायला सोपं जातं. मग भगवत कृपेने ते आवरण्याचा प्रयत्न जो आहे तो तुम्हाला आम्हाला नक्की करता येतो. इथं म्हटलेलं आहे की अशी निश्चयात्मक बुद्धी. मग तुम्हाला कर्ममार्गाने जायचं असेल तरी कुठलं कर्म करायचं आहे, कसं करायचं आहे, आज्ञा काय दिलेल्या आहेत भगवंतांनी किंवा श्री गुरूंनी, आणि ते कर्म फळ मिळवण्यासाठी मला काहीही करायचं नाही, तर आज्ञा पालन म्हणून धर्माच्या करिता आमास जगती रामाने धाडी येले ऐसे जाणूनी. हे जाणून ज्या वेळेला आम्ही ते सगळं काही करतो तेव्हा करण्यापूर्वीचा संकल्प ते रामार्पण करण्याचा असतो. त्यामुळे ते कर्म जे आहे ते तुम्हाला आम्हाला बाधत नाही. त्यानंतर नाम घेताना सुद्धा कशासाठी नाम घेतो आहे, तर प्रपंचातल्या काही छोट्या मोठ्या गोष्टी हव्या आहेत किंवा सारखा प्रपंच दुरुस्त करण्यासाठी म्हणून ते नाम मध्ये मध्ये आम्ही घेतोय असं काही नसावं. तर नामातला नामी ओळखून घेण्यासाठी आणि त्याच्याशी एकरूप होण्यासाठी आम्हाला नामस्मरण करायचं आहे. आणि वेदांताचा तिसरा जो भाग आहे त्यामध्ये मात्र असं सकामता कुठे काही सांगितलेलीच नाही. शेवटचा भाग जो आहे ज्ञानकांडाचा त्यालाच उपनिषद असं म्हणतात, त्यालाच श्रुती असं म्हणतात. आणि त्या उपनिषदामध्येच 4 महावाक्य आलेले आहेत. म्हणून संपूर्ण ज्ञानकांडाचा भाग, ज्ञानाचा भाग, आणि त्या ज्ञानकांडामध्ये काय सांगितलेलं आहे, फक्त एकच सांगितलेलं आहे, तुम्ही स्वतःला देह समजू नका, तुम्ही स्वतःला मन समजू नका, तर तो परमात्मा जो आहे तेच तुमचं स्वरूप आहे. अमृत पुत्र उठा असं आपल्या समोर विवेकानंद नेहमी एक त्यांचं वाक्य ठेवलं जातं की आपण सगळेजण मृत्यूपंथाने जाणारे नाही आहोत, तर आपण अमर असणारं जे चैतन्य आहे ते तुमचं आमचं सगळं स्वरूप आहे. आणि असा निश्चयात्मक जर बुद्धियोग तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेला असेल तर एक छान इथं दृष्टांत देतायत ज्ञानेश्वर माऊली. जैसी दीप कळिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये. सत्तत्वाचा सतत विचार करणाऱ्या बुद्धीला सद्बुद्धी असं म्हणतात. आता सद्बुद्धी नावाचं एक या ठिकाणी आपल्यासमोर मांडणी आहे. तर अशी निश्चयात्मक सत्तत्वाकडे आकर्षित झालेली जी बुद्धी आहे ती बुद्धी एखाद्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे. आता एकाएकी लाईट गेले, पूर्वीच्या काळी ते इन्व्हर्टर वगैरे नव्हते, पण लाईट गेलेले आहेत एकदम, आणि संध्याकाळची वेळ आहे, देवापुढे दिवा लावलेला आहे, तर त्या दिव्याच्या उजेडाने सुद्धा आपल्याला तिथं काम करायला बरोबर कळतं की नाही, की मेणबत्त्या कुठे ठेवलेल्या आहेत, काय आहे. म्हणून त्या अज्ञानामध्ये सुद्धा आपल्याला प्रकाशाची वाट दाखवणारी एवढीशी ज्योत आहे, पण प्रकाशात दाखवते की नाही ती आपल्याला त्या ठिकाणी. तसं ही सद्बुद्धी जी आहे ती जर आतमध्ये प्रकाशित झालेली असेल तर व्यवहारात वागावं कसं हेही ती आम्हाला समजून सांगते, आणि परमार्थामध्ये नेमकं काय करायचं आहे हेही ती सद्बुद्धी जी आहे ती तुम्हाला आम्हाला नक्की समजून सांगते. आता या सद्बुद्धीचं इतकं महत्व आपल्या समोर या ठिकाणी सगळ्याच संतांनी सांगितलेलं आहे. इथेही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तैसी ईश्वरा वाचून कही जिये ते आणिक लेणे नाही, हे एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. यालाच फक्त सद्बुद्धी म्हणतात की जी ईश्वर तत्वाशिवाय दुसरं काहीही जाणायला तयार नाही, त्याला सद्बुद्धी असं म्हणतात. आता बुद्धी भगवंतानी तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच दिलेली आहे. मनुष्य देहाच्या व्यतिरिक्त जे काही प्राणी जन्माला आलेले आहेत त्यांनाही बुद्धी आहेच आहे, पण त्यांची बुद्धी अगदी किती आहे, अगदी थोडी दिलेली आहे. अन्न, त्यानंतर आहार, निद्रा, भयमैथुनांच्या एवढ्या जाणीवांपुरती त्यांची बुद्धी त्या ठिकाणी प्रगट झालेली आहे. पण त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने त्या बुद्धीचा विकास जो आहे तो मानवी देहात आलेल्या जीवाला नक्की करता येतो. बुद्धी नाही असा मनुष्य प्राणीच नाही. प्रत्येकाला ती बुद्धी भगवंतांनी दिलेलीच आहे. फक्त दिलेली जी बुद्धी आहे
ती सत आहे का विकृत आहे का अजून दुसरीच कुठली कुबुद्धी आहे, हे मात्र आम्हाला लक्षात घ्यावं लागतं. आता सद्बुद्धी असेल तर या संसारातून तरुण जाण्याचा सहज मार्ग ती आम्हाला नक्कीच दाखवून देते. पण स्थूलात रमणारी म्हणजे प्रपंचामध्ये रमणारी, प्रपंचातल्या विषयांमध्ये त्या भोगांमध्ये रमलेली जी बुद्धी आहे तिला स्थूल बुद्धी असं म्हणतात. बुद्धी सगळ्यांजवळच आहे, फक्त तिचा विनियोग आम्ही कसा करतो ह्याच्यावर आमचं पुढचं जे आहे ते सगळं अवलंबून आहे. नाथ भागवतामध्ये सुद्धा यदुराजा आणि अवधूत यांचा संवाद आलेला आहे आणि त्या संवादामध्ये यदुराजा एका लग्न समारंभाला चाललेला असतो. आता राजा असतो अगदी धर्माने वागणारा, त्यानंतर सगळ्या प्रजेला पुत्रवत सांभाळणारा, अशी त्याची कीर्ती आहे आणि तो एका लग्न समारंभाला चाललेला आहे. तो लग्न समारंभाला राजा चालला म्हटलं तर त्याच्यासोबत काय आहे, नाही आहे, अंबारीत बसलेला आहे, आजूला अवतीभोवती पुष्कळ सैनिक आहेत, नंतर प्रजाजनही काही त्याच्यासोबत चाललेले आहेत. तोही लग्न समारंभाला चाललेला असल्यामुळे खूपच थाटामाटात निघालेला आहे. पण असा तो निघालेला असताना समोरून त्याला एक ब्राह्मण येताना दिसतो. तो ब्राह्मण म्हणजे अवधूत. ते येताना त्याला दिसतात आणि एकदम त्या यदुराजाच्या असं लक्षात येतं की अरे हा काहीतरी वेगळा दिसतोय. वेगळा दिसतोय म्हणजे काय दोन शिंग फुटलेले आहेत किंवा अशा प्रकारचा नाही, पण अवघं जग ज्या ठिकाणी आपल्याला कामक्रोधांनी पेटलेलं दिसतं. आता चेहऱ्यावरूनच ओळखू येतं, चेहरा हा अंतःकरणाचा आरसा आहे असं आपल्या समोर मांडणीच असते. तर अंतःकरणात काय चाललेलं आहे ते ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर प्रगट झालेलं असतं. तर त्याचा चेहरा पाहिल्यानंतर हा एकदम निवालेला आहे, एकदम शांत आहे, अतिशय तृप्त आहे, असं सगळं तेज जे आहे आतल्या त्याच्या विचारधनाचं ते त्यांच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी उमटलेलं दिसतं. आणि यदुराजा सुद्धा धार्मिक वृत्तीचा, सात्विक असल्यामुळे त्याला तो ओळखू येतो. आता हजारो लोकांनी त्याला पाहिलेलं असेल, पण हा इथं काहीतरी वेगळं आहे असं जे जाणवलं त्याच्यासाठी तो सुद्धा तसाच असावा लागतो. मग यदुराजाच्या ते लक्षात आल्यावर अंबारीतून खाली उतरला, पाय उतार झाला, त्यांच्याकडे गेला, नमस्कार केला आणि त्यांना विचारलं की महाराज मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. लग्न समारंभ सोडून दिला. राजा नाही तर आपण लग्न समारंभ असला की प्रवचन सोडून देतो, हे सोडून दिलं, हे काय परत होत जाईल. मग आता त्या ठिकाणी तो त्यांना घरी म्हणजे राजवाड्यात घेऊन जातो, पाद्यपूजा करतो, आसन वगैरे त्यांना देतो आणि त्यांना प्रश्न विचारतो की एवढं सगळं कामक्रोधांनी हे जग पेटलेलं असताना आतमध्ये प्रत्येकाच्या हाच वनवा पेटलेला आपल्याला दिसतो आहे. कोणी लोभामुळे पेटलेले आहेत, कोणी मत्सराने जळणारे दिसतात, कुठे क्रोधाग्नी खूप भडकलेला आहे. हे असं सगळं जग असताना तुम्ही मात्र अत्यंत निवालेले. आता निवालेला शब्द आपल्याला माहितीये, पूर्वीच्या काळी कोळसे लाकूड वगैरे पेटवायचे, तो जर अग्नी आपल्याला शांत करायचा असेल तर त्याच्यावर पाणी मारलं की ते कसं असतं, निवालेलं, एकदम थंड होऊन जातं. तर या ठिकाणी हे निवालेले असं तुम्ही कसं दिसता. आणि त्यावेळेला त्यांनी त्या राजाला उत्तर दिलेलं आहे, या संसार उतरावया सद्बुद्धी पाहिजे का राया, इतर अनेक उपाया रिगमू नाही. बाकीचे तो कितीही संसार सागरातून तरुण जाण्यासाठी प्रयत्न कर, पण सद्बुद्धी जर नसेल म्हणजे सत्तत्वाचा विचार करणारी जर ती बुद्धी नसेल, ते तत्व जाणून घेणारी जर ती बुद्धी नसेल तर या संसार सागरातून तरुण जाता येत नाही. आणि याचा अनुभव आता आपल्याला प्रत्येकाला आहे. आजपर्यंत आम्ही काही कमी देवधर्म केलेला आहे का? आणि तो देवधर्म करताना सुद्धा भगवंत भेटावा ही इच्छा फारच कमी आहे मनामध्ये. प्रपंच ठाकठीक चालावा याच्यासाठीच आपलं सगळं काही चाललेलं असतं. मग आजपर्यंत जे आम्ही हे सगळं केलेलं आहे त्यातून या संसारातून आम्ही तरुण गेलेले आहोत. आता तरुण गेलेले आहोत म्हणजे आता सुखदुःख काहीही अंतःकरणाला होत नाही. कुठलीही परिस्थिती आली तरी अंतःकरण एकदम शांत आहे. टेक इट इझी या पद्धतीने सगळं जीवन चाललेलं आहे असं आम्हाला कुठं वाटतंय का? तर लक्षात येतं नाही. का नाही? मग आता इतके दिवस देवधर्म करू नये. देवधर्म केला बरोबर आहे, पण देव नावाचं तत्व समजून घेतलं नाही.
त्याची माझी फारकत का झाली हेही लक्षात घेतलं नाही. त्यांचं आणि आमचं ऐक्य आहे म्हणजे नेमकं काय आहे तेही कधी समजून घेतलं नाही. म्हणजे सद्बुद्धीचा विकास केलेला नाही. आणि म्हणून या संसार सागरातून एवढा देवधर्म करून सुद्धा आजपर्यंत आम्ही तरुण गेलेले, म्हणजे सुखदुःख रहित होऊन आनंदाने जीवन जगणारे मात्र आम्ही झालेले नाही. मग आता तसं जर व्हायचं असेल तर काय करावं लागेल? तर ईश्वरा वाचून एकही जिये आणि लाणे नाही. त्यालाच फक्त सद्बुद्धी असं म्हटलेलं आहे की मला फक्त ईश्वर पाहिजे, ईश्वराजवळचं दुसरं काहीही नको. आता ईश्वराजवळचं काही हवं वाटतं त्यावेळेला आम्ही दुर्योधनाच्या रांगेत असतो आणि बाकी काही नको, तूच फक्त माझ्या पाठीच्या हवायस असं वाटतं तेव्हा आम्ही अर्जुनाच्या रांगेमध्ये असतो. आणि ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल तर अर्जुनाच्या पंक्तीला बसावं लागतं कारण अर्जुनाला ती सांगितलेली आहे. आणि म्हणून अर्जुनाचं ते सगळं तत्वज्ञान आम्हाला समजून घ्यायचं असेल तर आम्ही सुद्धा अर्जुनासारखे त्या श्रीकृष्णाला शरण गेलेले असलो पाहिजे. आणि शरण कशा पद्धतीने जायचं असतं? एक शरण जाण्याचं आहे की साष्टांग दंडवत घालायचा. साष्टांग दंडवत घालत असताना लगेच शेजारच्याला सांगायचं की आमचा फोटो काढा गुरुला नमस्कार करताना. आता हे वरपांगी शरणागती आहे. पण अनन्य शरणता म्हणजे तू ठेवशील तसं, तू सांगशील तसं, ज्या स्थितीत तू मला ठेवशील त्या स्थितीत तू माझं कल्याण करणार आहे. म्हणून माझं तुझ्याकडे काहीच मागणं नाही, आता फक्त संकल्प तुझे, मी फक्त त्याप्रमाणे वागत राहणार आहे. या पद्धतीचं जर आतमध्ये पूर्ण तयारी झालेली असेल तर त्याला अस्सल शरणागती असं म्हणतात. अनन्य गती, अन्य काहीच नाही, फक्त तू जे सांगशील ते, तू म्हणशील ते. आता व्यावहारिक सत्तेमध्ये ह्या पद्धतीने आपण शरण गेलो तर तिथं कुठंतरी काहीतरी अजून आसक्तीच आहे की बढती मिळावी, कुठं काही व्हावं. आणि ते व्यावहारिक सत्तेत अपमानास्पद वाटतं की एवढे त्यांच्या पुढे पुढे करतात, एवढं हे करतात. पण परमार्थामध्ये मात्र या शरणागतीशिवाय काही मिळतच नाही. आणि या ठिकाणी अशी शरणागती प्राप्त होणं त्याला भूषण असं समजलं जातं. पण बाकी ठिकाणी मात्र व्यवहारात ते कसं आहे तर कमीपणासारखं आहे. पण ही अनन्य शरणागती असेल तर काय होतं? इथं म्हणतात की येर ते दुर्मती, म्हणजे ईश्वराशिवाय ज्याला ईश्वराचं बाकीचं सगळं ऐश्वर्य हवं आहे ती बुद्धी कशी आहे? दुर्मती आहे. जे बहुधा असे विकरती ते निरंतर रमती अविवेकीये. की ईश्वराच्या म्हणजे त्यांनी निर्माण केलेल्या सगळ्या जगतामध्ये अत्यंत रममाण झालेलं आहे. पण ज्याने कोणी हे निर्माण केलेलं आहे त्याचं मात्र कधीच काही भानच नाहीये आम्हाला. या पद्धतीने जर चाललेला असेल तर ती दुर्मती असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. भगवंत सोडून भगवंतांनी निर्माण केलेल्या जगतामध्ये नुसतं त्या सगळ्या गोष्टीचा उपभोग घेत राहणारी जी बुद्धी आहे त्याला या ठिकाणी दुर्मती असं म्हटलेलं आहे. आता होमवर्क करायचं आहे प्रत्येकाने की सद्बुद्धी आहे आता इथं दुर्मती झालेली आहे. आणि जे ह्या पद्धतीने काहीतरी मिळावं म्हणून यज्ञ कर्म जरी त्यांनी केले जसं वेदांमध्ये सांगितलेले तरी सुद्धा तर त्यालाही कष्ट काही कमी नाहीये. यज्ञ करायला भरपूर तपश्चर्या करावी लागते, बिनचूक मंत्र म्हणावे लागतात. जेवढी सामुग्री सांगितलेली आहे तेवढी सगळी सामुग्री त्या ठिकाणी एकत्र आणावी लागते. बरं एवढं करून सुद्धा ऐन वेळेला कुठंतरी काहीतरी विसरलेलंच असतं. असं हे कर्ममार्गामध्ये नक्कीच होतं. महालक्ष्म्याच्या सणाच्या वेळेचा अनुभव हा सगळ्यांना आहे. त्यांच्या घरी असतील महालक्ष्म्या की फुलोरा केलेला आहे, सगळं केलेलं आहे, पण एक डबा कुठंतरी राहूनच जातो मागे आणि तो नैवेद्य वाढायचा जो आहे तो राहूनच जातो. असं कर्ममार्गामध्ये कुठंतरी काहीतरी शिल्लक राहून जातं. आणि मग त्याच्यातून आम्हाला स्वर्ग किंवा नर्क या दोन्हीपैकी एका ठिकाणी जाऊन ते भोग भोगावे लागतात. पण ज्ञानकांडाचे म्हणजे सद्बुद्धीने ज्याचा विवेक झालेला आहे, ज्याच्या चित्तातला अविवेक गेलेला आहे तो मात्र भगवंताला एकनिष्ठपणे धरून राहत असल्यामुळे भगवंत त्याला उचलून मात्र नक्की घेतो. म्हणून विवेकाचं फार महत्व या ठिकाणी आपल्या समोर मांडलेलं आहे. आता कर्ममार्गाने कर्म तर केलंच पाहिजे पण निष्काम पद्धतीने केलं पाहिजे. उपासनाही केली पाहिजे पण निष्काम पद्धतीने ती केली पाहिजे. एवढी जरी अट संतांनी घातलेली आम्ही पाळली
तरी चित्त शुद्ध आणि चित्त शांत व्हायला हरकत नाही, जे पुढच्या आत्मज्ञानासाठी अत्यंत काय आहे तर आम्हाला उपयुक्त आहे. पुढे म्हटलेलं आहे इथं की म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वता तया वेदवादरता मनी बसे. की अर्जुना, वेदांमध्ये सांगितलेला हा जो कर्मकांडाचा भाग आहे त्यातील फक्त सकाम उपासनाच जर आम्ही करत राहिलो तर त्या ठिकाणी जे फळ प्राप्त व्हायला पाहिजे ते नक्की मिळणार नाही. आता अशा उपासना करताना काय होतं, प्रारब्धात जर ते नसेलच तर देईल कुठून? ते आमच्या प्रारब्धात नसेलच, त्याचा योगच नसेल तर भगवंत ते कशाला आम्हाला देणार आहे? आणि मग लगेच असे कर्मकांड करणाऱ्या लोकांना वाटतं एवढं त्याला मागून जर तो आम्हाला देत नसेल तर काय करा, त्यालाच सोडून द्या. या पद्धतीने ती दुर्बुद्धी अजून आमची जी आहे ती वाढतच जाते. नंतर एक महत्वाचा भाग या ठिकाणी सांगितलेला आहे की या वेदांमध्ये भगवंतांनी सकामही उपासना किंवा कर्म सांगितलेले आहेत आणि निष्काम सुद्धा कर्म उपासना किंवा ज्ञानकांडाचा परिपूर्ण भाग असा सांगितलेला आहे. कशासाठी या सर्व तऱ्हेची मांडणी केलेली आहे तर मानव जातीमध्ये अनेक गुणधर्माचे स्वभावाचे माणसं आहेत. त्या प्रत्येकाला ह्या पद्धतीने वळवत इकडं आणण्याचं काम ही वेद जे आहे ते करत आहेत. कोणाच्या एकासाठीच ते फक्त मांडून ठेवलेलं आहे असं अजिबात नाही. तर जेवढे काही मग आता 4 प्रकारचे भक्त आपल्या समोर येणार आहेत पुढे 4था अध्यायात वगैरे, की अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, सगळ्यांची काळजी वाहणारा तो भगवंत आहे. त्यामुळे प्रत्येकाला मानवतील ह्या पद्धतीच्या उपासना ज्या आहेत त्या त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. पण अर्जुना, तू मात्र आता कोणाच्या स्वभावामध्ये रजोगुण जास्त असतो त्याला भगवंतापेक्षा भगवंताजवळचे विषय जास्त हवे असतात. कोणाची दुर्बुद्धी एवढी वाढलेली असते की त्यांना आपल्याला काही मिळवावं ह्याच्यापेक्षा सुद्धा दुसऱ्याला मिळालेलं त्याला मिळू नये, त्याचं ते नष्ट व्हावं ह्याच्यासाठी सुद्धा उपासना ज्या आहेत त्या कुठं कुठं आपल्याला करताना लोक दिसतात. मग ते आहे रात्रीचं या झाडाला प्रदक्षिणा घाला, त्या झाडाला इतक्या वेळेला स्नान करा, ह्या पद्धतीने ते जारण मारण विद्या सुद्धा असतातच. आता त्याही विद्याच आहेत पण त्याचा हेतू शुद्ध आहे का? मग तमोगुणी माणसांचा हेतू शुद्ध नसतो. रजोगुणी माणसांचा हेतू जो आहे तो कर्म करताना, उपासना करताना त्यांना भगवंतापेक्षा प्रपंचातलंच वैभव वाढवावं असं वाटत असतं. आणि जे पूर्ण भगवंताला प्रिय होणारे किंवा भगवंताशिवाय दुसरं ज्यांना काहीच नको आहे ते मात्र ज्ञानकांडाचा मनापासून अभ्यास करणारे असतात. म्हणून सर्व लोकांसाठी सर्व तऱ्हेच्या गोष्टी भगवंतांनीही मांडून ठेवलेल्या आहेत, त्या शास्त्रात सांगितलेल्या आहेत. पण आपल्याला नेमकं त्यातलं काय घ्यायचं आहे हा विवेक जो आहे, शेवटी मानवी बुद्धीला एक क्रियमाण स्वातंत्र्य भगवंतांनी देऊन टाकलेलं आहे. आणि त्या क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये आपण आपला विचार करून घ्यायचा आहे. त्यांनी सगळं करून ठेवलेलं आहे. फक्त मला काय घ्यायचं आहे ते मला त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे. मग सद्बुद्धी असेल तर आम्ही नक्की ठरवू की सकाम उपासना नकोच, निष्काम उपासना केली पाहिजे, निष्काम कर्म केलं पाहिजे. आणि आपल्याला भगवंताच्या जगातलं काही नको तर त्या जगदीश्वराला ओळखण्याचं सामर्थ्य जे आहे ते आपल्या बुद्धीला प्राप्त झालं पाहिजे. आणि म्हणून इथं भगवंत म्हणतात की सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी प्रत्येक जीवाचा स्वभाव बनलेला आहे. त्यामध्ये 2 गुण जे आहेत ते 2 गुण दबलेल्या स्थितीमध्ये असतात आणि त्यातला 1 गुण जो आहे तो पूर्णपणे वर आलेला असतो. मग जो गुण ज्याचा वर आहे त्या पद्धतीने त्याच्या अंतःकरणामध्ये विचार निर्माण होतात. जसे विचार आतमध्ये निर्माण होतात त्याप्रमाणे त्याच्याकडनं नंतर आचार घडत जातो, म्हणजे त्याप्रमाणे तो कर्म करत असतो. म्हणून सत्व, रज, तम या 3 गुणांनुसार आतमध्ये प्रत्येकाच्या वृत्ती निर्माण होतात. आणि ज्याला भगवत भक्ती करायची आहे त्याला संतांचं सांगणं आहे, रजतम मागे सारा, सत्व गुणाचा लावा अंगारा. नाथ महाराजांचा अभंग आहे की रजतम काय करा, मागे सारा. समर्थांनी सुद्धा भगवद्गीतेच्या श्लोकाचं रूपांतर करून आपल्याला सांगितलेलं आहे, सत्व गुणे भगवत भक्ती, रजो गुणे पुनरावृत्ती, तमो गुणे अधोगती बोलिली असे. की आता कुठला गुण, आता लक्षात आलं आपल्या की या 3 गुणांनी आपला स्वभाव बनलेला आहे.
सत्वगुण असेल तरच भक्तीमध्ये आपला प्रवेश होऊ शकतो किंवा केलेली भक्ती ही सिद्ध होते, म्हणजे भगवंतापर्यंत आपल्याला पोहोचता येतं आणि अखंड आनंदाने जगण्याची आपली व्यवस्था होते, आपल्याला सद्गती मिळते, म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपण पूर्णपणे सुटतो. रजोगुण अधिक्याने असेल तर ह्या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी मिळवू म्हणून ते यज्ञ चाललेले असतात आपले की या जन्मी नाही मिळते पण पुढच्या जन्मी तरी मला हे सगळं भोगायला मिळावं म्हणून त्या सकाम उपासना आपल्या चाललेल्या आहेत. पण त्याचा परिणाम पुनरावृत्ती सांगितलेला आहे, म्हणजे जन्म आणि मृत्यू या चक्रामध्ये आम्ही अडकतो. आणि तमोगुणामुळे अधोगती, म्हणजे आता मनुष्य जन्म आम्हाला मिळालेला आहे, पण तमोगुण जर अधिक्याने असेल तर पुढचा जन्म जो आहे तो मनुष्याचाच मिळेल ह्याची शाश्वती नाही. म्हणून मनुष्य देह हा जंक्शन सारखा आहे, तुम्हाला जिकडं जायचं तिकडं जाऊ शकता, ऊर्ध्वगतीला जायचं तर तिकडं जाऊ शकता, पुनरावृत्ती पाहिजे असेल तर तीही होत राहील, आणि अधोगतीला जायचं असेल, आता अधोगतीला जाणं म्हणजे काय आहे तर पशुयोनी आहे, भूतयोनी आहे, या पद्धतीने त्या योनीमध्ये आम्हाला जावं लागतं. त्याच्याही पलीकडे जाऊन अगदी पाषाणाला सुद्धा योनी आहे असं म्हणतात की आम्ही पाषाण होऊन सुद्धा त्या ठिकाणी पडू शकतो. आणि मग पाषाण होऊन पडणं इथपर्यंत ती सगळी अधोगती तुमची आमची होत जाते. पशुयोनीमध्ये काय आहे, कुठलं काही स्वातंत्र्य आहे का त्या ठिकाणी? अजिबात नाही. ज्यांनी पाळलेलं आहे त्याच्या त्या फटकाऱ्यानुसार बसावं लागतं, उठावं लागतं, पळावं लागतं, या पद्धतीने. मनुष्य देह हा सर्वश्रेष्ठ देह आहे आणि तो जर तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेला असेल तर ह्याच्यामध्ये क्रियमान स्वातंत्र्याच्या द्वारे आपण आपल्या गुणांना नक्की आवर घालू शकतो, म्हणजे रजतम आपण नक्की मागे सारू शकतो. मग ज्याला हे सामर्थ्य प्राप्त करून देणे भगवंतानी दिलेलं आहे त्यांनी जर तिकडे लक्ष दिलं नसेल तर तो मनुष्य देहात येऊन सुद्धा काय होणार आहे तर मागे मागेच जाणार आहे. आता भगवत भक्ती करून नेमकं काय करायचं आहे तर आमच्या स्वरूपाला गवसणी घालायचे आहे, ते आम्हाला ओळखायचे. ते केल्याने काय होणार आहे तर ते केल्याने चित्ताचं गमावलेलं आनंदाचं साम्राज्य जे आहे ते तुम्हाला आम्हाला पुनरपी प्राप्त होणार आहे. मग या 3 गुणांमध्ये माझा स्वभाव नेमका कुठल्या गुणांमध्ये जास्ती वागतो आहे हे कोणी ओळखायचं आहे. पण चुकीच्या पद्धतीने आपण अभ्यास करतो. माझंच उदाहरण सांगते. अगदी सुरुवातीला पहिल्यांदा दासबोधाच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली, पदाचा याच्यामध्ये प्रवेश घेतला, दासबोधाच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली. आणि मग एक दिवस ठरवलं की ह्या चातुर्मासामध्ये आपण ललित वाङ्मय, कादंबऱ्या, पेपर सोबत सारखं साप्ताहिक तेव्हा आमच्या वेळेला असायचं आणि हे काही आता याच्या पुढे वाचायचं नाही. 4 महिने फक्त आपल्याला दासबोध म्हणजे दासबोधच वाचायचं आहे. आणि मग मैत्रिणींना घेऊन तसं रोज एकत्र बसून दासबोध वाचायला सुरुवात केली. तर दासबोध वाचत असताना हे 3 गुणांचे जे समास आहेत त्यामध्ये समर्थांनी इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे की सत्वगुण जास्ती असेल तर माणूस कसा वागतो, त्याच्या आतमध्ये कसे भाव तयार होतात, रजोगुण असेल तर त्याच्या आतमध्ये कसे भाव निर्माण होतात आणि तमोगुण असेल तर कसा भाव निर्माण होतो. हे सगळं ते स्पष्टीकरण त्याच्यामध्ये वाचल्यावर ते समास मला खूप आवडले. आणि ते आवडल्यानंतर झालं काय, कोणीही माझ्या समोर आला की मी आधी त्याला तपासायचे हा कुठल्या गुणाचा आहे. आता दासबोधाचं वाचन आपला स्वभाव ओळखून आपल्याला सुधरवण्यासाठी आहे का दुसऱ्याला तपासण्यासाठी आहे, कशासाठी आहे. पण अशी चूक अभ्यास करताना आमच्या जवळ होऊ शकते की त्याचं ते पांडित्य निर्माण झाल्यानंतर ते विचार कळल्यानंतर समोरचा कसा आहे, आता समोरचा कसा आहे हे जाणून घेऊन मला काय करायचं आहे, माझ्या आतमध्ये काय काय गोंधळ आहे, मी कुठल्या गुणांप्रमाणे आतमध्ये वृत्ती निर्माण होत आहेत आणि त्या वृत्तींना आवर कसा घालायचा हे वास्तविक पाहता मी दासबोधाच्या अभ्यासाने शिकायला पाहिजे. पण होतं मात्र नेमकं कसं होतं तर या पद्धतीचा गोंधळ होतो. आणि म्हणून डॉक्टर काका नेहमी म्हणतात सगळा परमार्थ प्रथम पुरुषी करायला पाहिजे, द्वितीय पुरुषी म्हणजे तो कसा आहे त्या पद्धतीने तपासणं आणि प्रथम पुरुषी म्हणजे मी कशी आहे, मला नेमकं काय करायचं आहे. आता इतकं स्पष्ट म्हणजे भगवद्गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये 3 गुण, त्यांच्या मधून निर्माण होणाऱ्या प्रवृत्ती कशा असतात, वृत्ती कशा असतात, त्याचं शेवटी फळ काय आहे, त्याच्यातून निर्माण होणाऱ्या श्रद्धा कशा असतात. 14वा अध्याय 17वा अध्याय आपल्या समोर त्याच्यासाठी स्पष्ट आहे. पण एवढं वाचन केल्यानंतर सुद्धा
माझ्यातला सत्वगुण जास्तीत जास्त वर राहायला पाहिजे, हे जर मला कधीच कळलं नाही तर भगवद्गीतेचं पाठांतर करून काय होणार आहे आणि ज्ञानेश्वरीचं पारायण करून काय होणार आहे? वाया जात नाहीये. थोडं थोडं पुण्य नक्की गाठी पडतं, पण नेमकं जे फळ मिळायला पाहिजे त्याच्यापासून मात्र आम्ही कायमचे दूर राहतो. मग आता पहा, जर आपली तब्येत बिघडलेली असेल, बिघडली तर डॉक्टरांकडे जातो. मग हल्ली काय आहे की डॉक्टरांकडे गेलं की हे तपासा, ते तपासा, रक्त तपासा, मग कुठले घटक कमी जास्ती आहे आपल्याला सांगतात. HB तुमचं फार कमी झालेलं आहे. मग HB कमी झाल्यानंतर तब्येत परत ठीक करण्यासाठी ते वाढलं पाहिजे म्हणून किती प्रयत्न करतो आपण. अंतःकरणात सुखदुःख फार होत आहेत असं जेव्हा संतांना जाऊन आपण सांगतो ना, तेव्हा ते आपल्याला म्हणतात रजोगुण फार वाढलेला आहे. मग आता तो कमी केला पाहिजे. एखादा घटक वाढलेला असेल तर तो कमी करावा लागतो आणि एखादा घटक कमी झालेला असेल तर तो वाढवावा लागतो. हे जसं आपलं स्थूल शरीर व्यवस्थित ठेवण्यासाठी करावं लागतं, तसं सूक्ष्म शरीर म्हणजे अंतःकरण आहे आणि त्या अंतःकरणाला सुधारण्यासाठी या पद्धतीचा अभ्यास जो आहे तो अभ्यास तुम्हाला आम्हाला मनापासून करावा लागतो आणि प्रथम पुरुषी करावा लागतो. हे सगळं आपल्याला लावून घेऊन की अरे सत्वगुण जर माझ्या ठिकाणी कमी आहे, आता सत्वगुण कमी आहे म्हणून मला काय होत आहे, सुखदुःख सारखे होत आहे. रजोगुणाचं प्राबल्य आहे म्हणून प्रत्येक गोष्टीमुळे अंतःकरण जे आहे माझं ते काय होत राहतंय, मोडत राहतंय. पापड मोडणे ज्याला म्हणतो, छोट्या छोट्या गोष्टींनी त्याचे पापड मोडत राहत आहेत. मग आता या ठिकाणी मला तसं करायचं नसेल तर सत्वगुण माझा वाढला पाहिजे. सत्वगुणामुळे भक्तीला उजाळा मिळेल आणि भक्तीला उजाळा मिळाला तर त्याच्यामध्ये मला परमेश्वराचं नक्की दर्शन होईल. मग सत्वगुण वाढवण्यासाठी मी काय केलं पाहिजे? युक्ताहार विहारस्य पुढे आपल्या समोर सांगितलेलंच आहे की नुसतं आहार विहारच नाही तर संगत सुद्धा त्या पद्धतीची आपल्याला करावी लागते. नाही तर 1 तास प्रवचनामध्ये बसायचं आणि बाकीचे तास मग किटी पार्टी आहे, BC पार्टी आहे, नाटक सिनेमे आहेत, सिरियल्स आहेत, किती किती गोष्टी आमच्या म्हणजे मनाला ओढून नेणाऱ्या आहेत. त्या सर्वांपासून स्वतःच्या मनाला आवरणं याला साधना असे म्हणतात. साधनेची एक छान व्याख्या आपल्या समोर या ठिकाणी येऊन जाते की सत्वगुण आपला वाढवला पाहिजे. मग सत्वगुण वाढायचा असेल तर अति खारट, अति तिखट, अति आंबट, कैरीच्या दिवसात आंबटपणाला काही हेच नसतं की आज अशी चटणी उद्या तशी चटणी, अहो मग आम्ही याचा रस घेऊ नये का, आम्ही चवीने जेवू नये का, असं अजिबात नाही. पण त्याच्यामध्ये सारखं चित्त असू नये, नाही तर त्याला सूपवादी असं डॉक्टर काका एक शब्द वापरतात, स्वयंपाकघरात रमणारे. आता खायचं आहे, सगळं करायचं आहे, पण त्याच्या जोडीला संत आम्हाला सांगतात ना, जाणीचे यज्ञ कर्म. हे अन्न आम्ही कशासाठी ग्रहण करतो आहोत, तो एक मोठा यज्ञ आहे. कारण शरीर हे साधन आहे, त्या अन्नाशिवाय टिकू शकत नाही, म्हणून ते अन्न खायचं आहे. पण हे शरीर टिकवून आम्हाला नेमकं काय प्राप्त करायचं आहे, त्या ध्येयाकडे आमचं जे लक्ष आहे ते सारखं असलं पाहिजे की देह धारण करून, देहाला सांभाळून, या देहाचा विनियोग करून मला नेमकं काय प्राप्त करून घ्यायचं आहे, तिकडं जर आमची नजर असेल. जसं आपल्या समोर आहे अर्जुनाचंच उदाहरण आहे की अनेक शिष्यांची द्रोण, त्यांचे जे गुरु आहेत द्रोणाचार्य, ते परीक्षा घेत होते आणि एक चिमणी जी आहे ती झाडाला टांगून एका फांदीला ठेवलेली होती आणि सगळ्या शिष्यांना सांगितलेलं होतं की त्या चिमणीचा डावा डोळा तुम्हाला बाणाने काय करायचं आहे, मारायचं आहे. आता प्रत्येक शिष्य तिथे येत होता, तुला काय दिसतं रे, तुला काय दिसतं रे असं विचारलं की कोणी म्हणायचं मला फांदी दिसतं, कोणी म्हणायची लटकलेली चिमणी दिसते, कोणी म्हणतं ती दोरी दिसते ज्याच्याने तिला बांधलेलं आहे ते. फक्त अर्जुनाने एकट्याने असं उत्तर दिलं तिथं आल्यानंतर, मला फक्त त्या चिमणीचा डोळा दिसतो. याला एकाग्र चित्त असं म्हणतात की गुरुनी काय आपल्याला सांगितलेलं आहे आणि कशावर नेमकं लक्ष केंद्रित करायचं आहे त्याला समर्थ म्हणतात अलक्ष्यासी लावावे लक्ष. बाकीच्या गोष्टी सहजच आमच्या लक्षात येतात, पण ब्रह्म नावाचं तत्व लक्षात येत नाही. पण ते संतांनी लक्षात आणून दिल्यानंतर आमचं अखंड चित्त जे आहे ते लक्ष प्राप्त करण्यासाठी आम्हाला काय करावं लागतं, तर वापरावं लागतं. मग आता
त्या चित्ताला तिकडं वळवण्यासाठी सद्बुद्धी पाहिजे. परत मागे जातो आपण, ठीक आहे. सद्बुद्धीचा विकास झाल्याशिवाय ब्रह्मानुसंधान अजिबात टिकत नाही. या ठिकाणी भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत की तू गुणत्रयाते अव्हेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंबझणी. तुला जर त्या आनंदाचा, आत्मसुखाचा अनुभव पाहिजे असेल तर त्या ठिकाणी तुला 3 गुणांनी दिलेलं जे काय वृत्ती तुझ्यामध्ये निर्माण होणार आहे त्याच्यापासून सुद्धा तुला बाजूला व्हावं लागेल. आता आपण आत्म्याचं वर्णन ऐकताना पाहिलंय सुरुवातीला की तो निर्गुण आहे. आत्मा कसा आहे? निर्गुण आहे. जीव कसा आहे? त्रिगुणात्मक आहे. भगवंत कसा आहे? तर त्रिगुणांचा स्वामी आहे. या पद्धतीची मांडणी आपल्या समोर आहे. मग या त्रिगुणांनी व्यस्त असणारं आपलं जे अंतःकरण आहे ते आपल्याला आवरता येणं अतिशय कठीण आहे. आणि म्हणून ज्याच्या ताब्यात ते 3 गुण आहेत त्याची सेवा करा, त्याचं नाम घ्या आणि त्यालाच प्रार्थना करा की या 3 गुणांच्या वृत्ती ज्या आहेत त्या आमच्या आवरायला आम्हाला मदत कर. आता पहा, स्वयंपाक करण्याचं एकच कर्म आहे. सत्वगुणी जर भगिनी स्वयंपाक करत असेल तर ते करत असताना मनामध्ये काय विचार येईल की मला माझ्या भगवंताला नैवेद्य दाखवायचा आहे आणि म्हणून मी स्वयंपाक करत आहे. रजोगुणी जर व्यक्ती असेल तर ती कशा पद्धतीने विचार करेल? नाही, घरातल्या सगळ्या लोकांच्या आवडीचे पदार्थ मला करावे लागतील आणि ते त्यांना खाऊ घातले तरच माझा दिवस सुखात जाणार. कारण शेवटी मार्ग पोटातून जातो. म्हणून मला काय करावं लागेल? सगळ्यांना. आता तिथं माणसांचा विचार आहे. सत्वगुणी माणसाच्या ह्याच्यात आता तिने केलेला, सत्वगुणी बाईने केलेला स्वयंपाकही शेवटी खाणार कोण आहे? सगळे घरातले माणसंच खाणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी विचार कसा आहे की देवासाठी करते आहे आणि जे माझ्या होती जमलेले आहेत ते देवानी माझ्यावर सोपवलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी ते करत आहे. आणि रजोगुणी असेल तर ती एक तर ह्या पद्धतीने आवडीचं खाऊ तरी घालेल किंवा स्वयंपाकाचा कंटाळा आतमध्ये असेल तर मात्र मलाच बडवावं लागतं का? रोज रोज पोळ्याच खायच्या का? एक दिवस भात खाल्ला तर काय बिघडलं? या पद्धतीने ते स्वयंपाकाचं काम करत राहील. आणि तमोगुणी असतील तर ते स्वयंपाक करत असताना सगळा स्वयंपाक उत्तम करतील पण एखाद्याचा काटा काढायचा आहे म्हणून एखाद्या पदार्थामध्ये नको ती गोष्ट मिसळून त्याला ते मुद्दामा वाढतील. या पद्धतीने आता एकच कर्म आहे पण आतली भावना जी आहे ती मात्र प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे. मग माझ्या आतमध्ये काय चालतं ते कर्म करत असताना खरं तर परमार्थ खूप सोपा आहे. थोडे आहे चित्त सहाय्य झाली. या ताक घुसळायचं काम करत असताना, लोणी काढायचं काम करत असताना कृष्णाची आठवण केली की झाला परमार्थ. इतकं सोपं आहे. चित्त जर त्या तिकडे लावण्याची कला आम्हाला अवगत झाली असेल तर तो प्रपंच परमार्थ रूप होऊ शकतो. पण आम्ही परमार्थात येऊन परमार्थाचा प्रपंच करून टाकतो. इतक्या त्या प्रपंचाची आम्हाला काय आहे तर ओढ आहे. आणि म्हणून इथं की आतमध्ये तुझ्या कशा प्रकारची वृत्ती आणि कशाही प्रकारची वृत्ती जरी उमटत असेल आतमध्ये, सत्वगुणी वृत्ती असू दे, रजोगुणी असू दे किंवा तमोगुणी वृत्ती असू दे, आधी रजतम तर कमी करायचेच आहे. कारण 3 बेड्या म्हटलेल्या आहेत त्याला. तमोगुणाला लोखंडाची बेडी म्हणतात, रजोगुणाला चांदीची बेडी म्हणतात आणि सत्वगुणी वृत्तीला ती सुद्धा सोन्याची बेडी म्हणतात. शेवटी काय आहे ती बेडीच आहे. पण आधीपासून सत्वगुण बेडी आहे म्हणायचं नाही आम्ही, कारण आधी तो आत येऊ दे, आधी तो आमच्या ठिकाणी येऊ दे, त्याच्याने व्यवहार सुद्धा आम्हाला व्यवस्थित करता येईल. म्हणून आधी तो आपल्यामध्ये येण्यासाठी आधीपासून सत्वगुणाला उडवून लावायचं नाही तर रजतम आधी कमी करायचे आहेत. आणि सत्वगुणी वृत्तीप्रमाणे सुद्धा ज्या वेळेला आतमध्ये वृत्ती निर्माण होतील, आता सत्वगुणाच्या ठिकाणी एक तर अखंड सुख होणं किंवा कशाचं तरी ज्ञान होणं, हा त्याचा एक ते सत्वगुणाचं देणं आहे आम्हाला. आणि त्याच्यामध्ये जर मी अत्यंत सुखी आहे म्हणून मी रममाण होऊन बसले तर सुखरूप तत्वापर्यंत पोहोचणारच नाही. आणि मी स्वतःला ज्ञानी समजायला लागले तर ज्ञानघन परमात्मा सर्वत्र भरलेला आहे तो मला कळणारच नाही. म्हणून त्याला सुद्धा एक बंधन आहे. कशाचं आहे तर मी सुखी आहे आणि मी ज्ञानी आहे असं त्या ठिकाणी समजणं
हेच त्याला काय आहे तर बंधन आहे. मग इथं भगवंत म्हणतात की वास्तविक पाहता आत्मरूप तो जो तू आहेस, म्हणजे आपण सगळेजण आहोत, की आत्मरूप जो मी आहे त्याच्या ठिकाणी ह्या गुणांचा स्पर्शच नाहीये. गुण सुद्धा शेवटी आभासिक आहेत. आता या गुणांच्या साह्याने आम्हाला पूर्ण व्यवहार करायचा असतो. व्यवहारासाठी त्याचा उपयोग नक्की आहे, पण कुठलाही व्यवहार झाला की जसं ते उपकरण आम्ही धुवून टाकतो. पोळ्या करण्याचं काम झालं की पोळपाटलातनं धुवून टाकतो. मिक्सरचं काम झालं की मिक्सर धुवून टाकतो. तसं अंतःकरणामध्ये या 3 गुणांच्या साह्याने काही आम्हाला व्यवहारातले कर्म करावे लागतात. ते कर्म या गुणांच्या आधारे नक्की करायचे आहेत, पण त्यानंतर परत अंतःकरण धुवून टाकायचं आहे. म्हणजे गुणांचा माझा संबंध नाही असं आतमध्ये लक्षात घेऊन मी मूळचा परमात्मा आहे, मी मूळचा निर्गुण आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या वृत्ती, त्या वृत्तीतून निर्माण होणारं कर्म, त्या कर्माला येणारं फळ या कशाचाच आत्मरूप मीशी काहीही संबंध नाही. असं सगळं उडवून लावावं लागतं. तेव्हा सगळं उडवल्यानंतर एक उडवताच येत नाही, ते मी आहे. इतकं या ठिकाणी सोपं आहे. गमतीचा भाग म्हणून सांगते, डॉक्टर काकांचे प्रवचन स्नेहा पॅराडाईज मध्ये पूर्वी व्हायचे. एक आपली भगिनी आहे भारती फणसाळकर म्हणून, ती आयोजित करायची. तर त्या ठिकाणी काकांचे असेच आत्मषटकावर प्रवचन झालेली होते. आता फणसाळकरनी मला काकांसोबत म्हणून जेवायला बोलवलं. मी तेव्हा पुण्यात आलेली होते. तर मग जेवायला बोलवलं. आम्ही तिथे गेल्यावर तिथली आपलीच एक गुरु भगिनी ती काकांना म्हणत होती, काका कालचं तुमचं प्रवचन आहे ना, ते इतकं छान वाटत होतं. रात्रभर मला तेच आठवत होतं की हेही उडवून लावायचं, तेही उडवून लावायचं, तेही उडवून लावायचं, सगळंच उडवून लावायचं असं तुम्ही सांगत होते. तर काकू म्हणतात, काही यांचं ऐकू नका ग, सगळं उडवून लावा म्हणून सांगतात. गमतीचा भाग हा. तर काकू असं म्हणतात, सगळं उडवून लावा म्हणून सांगतात. मग काका त्यावेळेला म्हणले की सगळं उडवून लावल्यानंतर जे आपल्याला उडवताच येत नाही असं एक तत्व त्या ठिकाणी असतं, आणि ते तुमचं आमचं मूळचं स्वरूप आहे. मग त्याच्यापर्यंत जर आम्हाला पोहोचायचं असेल तर आम्हाला बाकीच्या गोष्टी करायच्या विसरून जायच्या, पण आत्मा मी आहे हे मात्र कधीच आपण विसरायचं नाही. अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी, असं समर्थांनी अभ्यासाच्या बाबतीत सांगितलेलं आहे. आम्ही आता तो अभ्यास करण्यासाठी शास्त्राचा अभ्यास करतो, शब्दारण्यात अडकून बसतो, आयोजनाचं कार्यक्रम करतो, त्याच्यातच अडकून पडतो, प्रवचन खूप ऐकतो, त्याच्यातच अडकून पडतो. पण नेमकं मी त्याच्यातून काय घ्यायचं आहे आणि मला काय साधायचं आहे ह्याचं मात्र आपल्या ठिकाणी अखंड जाग असली पाहिजे. साधक हा नेहमी कसा पाहिजे? जागा पाहिजे. सावध साक्षेपी दक्ष तयास तात्काळाची मोक्ष. इथं म्हणतात की या 3 गुणांचं देणं, त्याच्यातूनच मी माझेपणा निर्माण झालेला आहे. आता रजोगुणामुळे तुझ्या मनामधला विचार काय आहे? मी अर्जुन आहे हे तुझ्या मनामध्ये घट्ट बसलेलं आहे, आणि हे सगळे जे आहेत समोरचे ते सगळे स्वजन आहेत, म्हणजे माझे आहेत. हे मी आणि माझं यांनी तुझं अंतःकरण इतकं घेरलेलं आहे की त्याच्या पायी तुला कर्तव्याचंही विस्मरण झालेलं आहे आणि स्वस्वरूपाचं सुद्धा विस्मरण झालेलं आहे. पण तुला आत्मसुखाचा अनुभव घ्यायचा असेल, म्हणजे अखंड आनंदाने तुला या जगतामध्ये आपलं पूर्ण जीवन व्यतीत करायचं असेल तर मी आत्मा आहे हे तू कधीच विसरू नको. पण त्याच्यासाठी गुणत्रयाते अव्हेरी, 3 गुण सतत आपल्या मनामध्ये एक एक वृत्ती निर्माण करणार आहेत. ती वृत्ती निर्माण झाल्यानंतर त्याप्रमाणे कर्तव्य जसं असेल त्याप्रमाणे आपल्याला ते कर्तव्यही करावं लागणार आहे. पण त्याचा माझा काहीही संबंध नाही. देही ज्या गुणांचे प्राधान्य तैसे कर्म उपजे जाणं. जिथं 3 गुणांपैकी ज्याचं प्राधान्य आहे त्याप्रमाणे वृत्ती निर्माण होणार. ती वृत्ती निर्माण झाली की त्याप्रमाणे कर्म करणार. पण कर्म करण्यासाठी इंद्रिय लागतात, कर्म करण्यासाठी आधी एखादा संकल्प लागतो, संकल्पासाठी मन लागतं. पण आत्मा कसा आहे हे आपण पाहिलं काल. अमन आहे, इंद्रियातीत आहे. मग इंद्रियांचाही संबंध नाही, मनाचाही संबंध नाही. मग कर्माचा मिळणाऱ्या कर्मफळाचा माझा तरी काही संबंध असेल का? नाही. म्हणून हे सगळं उडवून लावायचं म्हणजे
मनातून ते सगळं त्याच्याविषयीचा विचार न करता कर्तव्य कर्म तर करायचं आहे, ते टाळायचं अजिबात नाही, पण त्याच्यासोबत जे हे मी माझं जे येत राहतं, मी केलं, माझ्यामुळे झालं, मी नसतो तो झालं नसतं, माझ्याशिवाय दुसरा कोण कसा करतो पाहतोच, ह्या पद्धतीचं जे आहे ते सगळं चित्तातून काढून टाकायचं आणि योग्य पद्धतीने करून रामार्पण कृष्णार्पण असं म्हणून त्या कर्मावरचं कर्तृत्वाचा जो अहंकार आहे त्याचा सुद्धा आपल्याला त्याग करावा लागतो. आणि कर्तृत्वाचा अहंकार भोक्तृत्वाचा अहंकार जर तसाच आतमध्ये राहिला तर तो अहंकारच तुम्हाला आम्हाला सतत काय करतो तर नाचवतो. अहंकाराचं सगळ्यात मोठं भूत जे आहे त्या भूतातून आपल्याला सुटायचं आहे. नवल अहंकाराचे गोठी न विशेषण लगे अज्ञाना पाठी, ज्ञानियाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी, अशी ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. या अहंकारामुळे नाना संकट आपल्या समोर येतात. अगदी छोटा एक अहंकार की माझ्यासारखा स्वयंपाक दुसरं कोणाला जमतच नाही असा ज्या भगिनीला आपल्या स्वयंपाकाचा अभिमान आहे ना, तिच्या मदतीला दुसरं कोणी जातच नाही बघा. मग नुकसान कोणाचं होतं त्या ठिकाणी. आता 10 माणसं जेवायला बोलवलेले आहेत, आपल्या एकट्याच्याने ते होत नाही, पण आपल्या अभिमानामुळे बाकीचं कोणी मदतीला येत नाही. नुकसान कोणाचं आहे? व्यावहारिक सत्तेत सुद्धा आपलं या पद्धतीचं नुकसान होतं. आणि म्हणून हा अहंकार जो आहे या 3 गुणांवरचा सुद्धा अहंकार, मी आणि माझा स्वभाव, मी आणि त्या स्वभावाची आवड निवड, हे सगळं काय करावं लागतं तर हळूहळू ते चित्तातून उडवून टाकावं लागतं. आणि राग द्वेष रहित कर्म जे आहे ते करण्याचा आम्ही प्रयत्न करावा लागतो. तू 3 गुणांचा त्याग कर. आता त्याग कर म्हणजे आता एखादी गोष्ट व्यवहारामध्ये पदार्थ रूप असला तर त्याचा आपल्याला त्याग करता येतो. साडी विटली, आपण नेसू नाही शकत, लगेच त्याचा त्याग करतो, मजुरणीला देऊन टाकतो. आणि परत अहमपणा किती आहे, मी तिला साड्या देते. कुठली साडी दिलीस तू तिला? जी विटलेली आहे, फाटलेली आहे. पण तरी सुद्धा आपल्याला अभिमान जो आहे तो चढत राहतो. मग आता पदार्थ रूप वस्तू ह्याला त्याला देऊन टाकून त्याचा त्याग ताबडतोब आपल्याला करता येतो. पण इथं आपल्या स्वभाव, त्याच्या वृत्ती यांचाच त्याग करायला सांगितलेला आहे. मग ह्याच्यासाठी आपलं मन जे आहे ते किती सूक्ष्म स्तरावर काम करणारं असावं लागतं. ती बुद्धी जी आहे ती किती सूक्ष्म विचार करणारी असावी लागते. स्थूलात रमणारी जी बुद्धी आहे ती ह्या पद्धतीचं विचार करू शकत नाही. बोथट झालेली सुरी सफरचंद सुद्धा कापू शकत नाही. अगदी तसंच या संसारात वाहिलेली बुद्धी जी आहे ती पारमार्थिक दृष्ट्या पूर्ण बोथट झालेली असते. आणि अशी बोथट बुद्धी जी आहे, स्थूलात रमणारी जी बुद्धी आहे, ती परमार्थामध्ये योग्य पद्धतीने पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून मोटके निमिषभरी देतू जाय. प्रपंचाचा सगळा वेळ भगवंत मागत नाहीये हो, पण एवढ्या 18 प्रहर आहेत. 8 पहारा माझा याचं आहे ना, 24 तासाचा एवढा मोठा दिवस आहे, त्यातला 1 तास फक्त भगवंताला दिला तर काही बिघडणार आहे का आमचं? त्यांनी एवढं सगळं आम्हाला दिलं आणि त्यांनीच दिलेल्या काळातला 1 वेळ आम्ही त्याला देऊ शकत नाही. फक्त 1 तास, बाकी काही कोणाचं देणं लागत नसून मी फक्त भगवंताची आहे. आता 1 तास तरी हा पिरियड खूप झाला. आपण 3-3 तास छान गप्पा मारतो, पण माळ करायला बसलो, ध्यान करायला बसलो की ते 5 मिनिटं कधी संपतात इकडं आपलं काय असतं लक्ष असतं. इतकं अंतःकरण आमचं चंचल आहे, इतकं ते स्थूलाकडे झुकलेलं आहे. मग त्याच अंतःकरणाला हळूहळू हळू आम्हाला काय करायचं आहे तर व्यवस्थित मागे मागे आणत, जितकं दूर गेलेलं आहे स्वरूपापासून तितकं त्याला परत जवळ आणावं लागतं. त्यावेळेला त्या स्वरूपाची जी आहे ती भेट होऊ शकते. जरी वेद बहुत बोलिले विविध भेद सुचले तरी आपण ही तापुले तेची घेते. हे अनेक तऱ्हेचे साधक व्यक्ती तितक्या प्रकृती असल्यामुळे अनेक उपाय, अनेक यज्ञ या ठिकाणी मांडून ठेवलेले आहेत. पण तेवढे सगळे मी केलेच पाहिजे असं बंधन त्या ठिकाणी नाही. तर तुझ्या हिताचं नेमकं काय आहे ते आपण केलं पाहिजे. हित नेणती कोणी नाव ठेविले ज्ञानी, असं आपल्या समोर आहे की आपलं हित कशात आहे आपल्याला कळतच नाही. सुख आणि हित या 2 गोष्टी आपल्या समोर बेमालूमपणे एकत्र आलेल्या असतात, ते ओळखायला शिकलं पाहिजे. आता आळसाने
छानपणे झोपून राहणं, थंडीच्या दिवसामध्ये विशेषतः पूर्ण दुलई अंगावर घेऊन गादी सोडाविशीच न वाटणं, हे सुखाचं आहे पण हिताचं आहे का? लाडू पेढे खाणं खूप सुखाचं आहे, चव छान वाटते. तिखट खारट आंबट खाणं खूप सुखाचं आहे पण हिताचं आहे का? मग सुखाचं काय आहे आणि हिताचं काय आहे? इथं भगवंत म्हणतात जे हिताचं आहे ते कर. सुरुवातीला हे सगळे सकाम यज्ञ पाहिल्यानंतर अरे हे केलं की हे फळ मिळतं का, आपणही ते करून पाहू, कारण ते सुखाचं वाटतं व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला, की नाही मग आपणही ते करून पाहू. पण खऱ्या हिताचं निष्काम कर्म करणं हे खऱ्या हिताचं आहे. सकाम कर्म करणं, ह्याच्यातून सुख मिळवण्याचा प्रयत्न आपला जर चाललेला असेल तर ते करत राहतो माणूस. पण करता करता असं एकदा लक्षात येतं की इतकं त्याला आपण मागितलं, त्यांनीही आपल्याला ते दिलं, पण मागणंच थांबत नाही. किती दिलं तरी पुरत पडत नाही. मग त्या ठिकाणी समाधान कसं काय असणार आहे? समाधान झालं असं आपण केव्हा म्हणतो? ज्या वेळेला बाहेरून काही मागण्याची वृत्तीच आतमध्ये शिल्लक राहत नाही, त्या वेळेला ते पूर्ण समाधान झालेलं असतं. सकाम उपासनेतून असं समाधान आपल्याला प्राप्त होणार आहे का? आज हे मागितलं, उद्या ते मागितलं. आपल्यावरूनच आपण पाहतो, अगदी लहानपणी परीक्षेला जाताना आपण काय करतो? देवळात जाता जाता नमस्कार करून 5 पैशाची तुला खडीसाखर आणून नैवेद्य दाखवेल, आजचा पेपर छान जाऊ दे, भलेही अभ्यास केलेला नसेल पण साकडं त्याला घातलेलं. ही अगदी सुरुवात आपली सकाम उपासनेची, ही सुरुवात आहे. त्याच्यानंतर मोठं झाल्यानंतर, घरात लग्नाच्या गोष्टी निघाल्यानंतर, चांगला नवरा मिळू दे, मग तुला काय करेल? एक पारायण करेल. हे त्या ठिकाणी आता ते भगवंतांनी मान्य केलं. त्याच्यानंतर पहिल्यांदी प्रेग्नन्सी राहिली की पूर्वीच्या काळचं आता ते उदाहरण की पहिलं काय पाहिजे? मुलगा पाहिजे. मग पहिलं अपत्य ते होऊ दे, मग पहिलं ते झालं, दुसरी मुलगी झाली, मग ते शाळेत जायला लागले की नंतरची पुढची कामना आहे त्यांना 95-96% मिळाले पाहिजे. हवी तिथं ऍडमिशन मिळाली पाहिजे, मिस्टरांना बढती मिळाली पाहिजे, अजून त्यातूनही पार होऊन गेले किंवा त्यांना जोडीदार चांगले मिळाले पाहिजेत. मग त्याच्यानंतर परत त्यांना दिवस राहिले तर पहिलं नातवंड. म्हणजे ही उपासना जी आहे ती अशी लांबतच जाणारी आहे. सकाम उपासना जी आहे त्याच्यापेक्षा काही न मागता फक्त त्याचं स्मरण करावं, आणि ज्यांनी चोच दिली तो चारा देतोच असं आपण सांगतो की नाही एकमेकांना. ज्याने आम्हाला पोट दिलेलं आहे तो त्या सगळ्याची सोय करतच असणार आहे की नाही. याचा अर्थ आम्ही हातपाय हलवू नये असं नाही, दे रे हरी खाटल्यावर असं नाही, तसाही त्याचा अर्थ या ठिकाणी घ्यायचा नाही. पण इथं की हिताचं काय आहे ते आपण महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. सुखाच्या गोष्टी आकर्षक खूप वाटतात. आधी आपली सगळी अंतःकरण वृत्ती रजोगुणी असली तर तिकडच वळते, पण सत्वगुणी वृत्ती असेल तर हिताचं काय आहे याचा विचार करते. नक्की हिताचं काय आहे तो विचार आपल्या मनामध्ये येऊन जातो. जैसे प्रगटलिया गबसती अशेषही मार्ग दिसती, तरी तेतुलेही काय चाली जती सांग मज. खूपच सुंदर उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की सकाळी सूर्य उगवल्यानंतर जो कोणी पांथस्थ असेल त्याला एकदम सूर्य उगवल्यानंतर 10-12 वाटा दिसतात, आणि 10-12 वाटा दिसल्या तरी 12 वाटांनी मन मग पळत राहतं, पण चालायचं एकाच वाटेने आहे की नाही. शेवटी 12 वाट्यांनी जरी मन पळत असलं, तसं हल्ली एक नवीन उदाहरण आपल्या समोर आहे की मोबाईल ऑन केला, युट्यूब ऑन केलं की हजारो प्रवचनं त्याच्यावर दिसतात. आता किती प्रवचन ऐकून आम्ही गोधडी निर्माण करणार? किती जणांचं किती ऐकलं म्हणजे आमचं मनाचं समाधान होणार आहे का? एकाच इतकं ऐकावं की मन तृप्त होईपर्यंत फक्त तेच धरावं. याचा अर्थ बाहेरचे दुसरे कोणी चांगले सांगत नाही असं अजिबात नाही, पण बुद्धिभेद जर माझा होऊ नये असं वाटत असेल, माझी बुद्धी जर पारमार्थिक दृष्ट्या मला परिपक्व करायची असेल तर डॉक्टर काका म्हणतात एक संत, एक ग्रंथ, एक संप्रदाय हे पुरेसं आहे. आपली तब्येत ठीक करण्यासाठी डॉक्टरांनी दिले तेवढे औषधं घेतले की काम होऊन जातं, पण इतरांनाही ते औषधं वाटायचे असतील, मेडिकल शॉप काढायचं असेल तर मग खूप औषधं लागतात. पण नेमकं काय करायचंय? पण आपल्याला वाटतं नाही, अध्यात्माचं ज्ञान आम्हाला मिळवायचं आहे ना, मग हे ऐकून पहा, ते ऐकून पहा, ते ऐकून पहा, आणि मग ह्याच्यामुळे एक न धड 12 भर या पद्धतीने आमची फजिती जी आहे
ती होऊन जाते. मग अशी फजिती आपली करून घ्यायची नसेल तर काय आहे, पांडित्य ज्यांना मिरवायचं आहे त्यांनी अनेकांचे अनेक प्रवचन ऐकावेत आणि मग जसं प्रबंध जे PhDचे तयार केले जातात त्या अनेकांचे अनेक गोष्टी एकत्र घेऊन एक सरळ प्रबंध तयार झालेला असतो, तसं जर आमचं परमार्थ असेल तर तिथं मात्र ते उपयोगाला येत नाही. काय मानसन्मान मिळेल, लोक वाहवा करतील, 1 तास खूप छान बोलता येतं म्हणून त्याचंही आम्हाला पुष्कळ काहीतरी पुरस्कार मिळतील, हे होतील, पण प्रत्यक्षात मात्र पूर्ण समाधान माझ्या अंतःकरणाला मिळेल का त्याच्यानी, हे हिताचं काय आहे, पांडित्य हिताचं आहे का बोध होणं हिताचं आहे, अंतःकरणाला बोध होणं हे हिताचं आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने आपण काय केलं पाहिजे तर सगळा विचार केला पाहिजे. इथं म्हटलेलं आहे की पृथ्वी खूप जलमय आहे. अजून एक उदाहरण देतात इथं आपल्याला ज्ञानेश्वर महाराज की पृथ्वी जलमय आहे, भरपूर जल त्याच्यामध्ये आपल्या समोर, समुद्राच्या काठी गेल्यावर, नदीच्या काठी गेल्यावर पाणीच पाणी आपल्याला दिसतं. पण माझी तहान भागवण्यासाठी मला काय लागतं, एक ओंजळभर पाणी लागतं खूप तहान लागल्यानंतर, तेवढं माझ्यासाठी पुरे असतं की नाही. तसं अनेक प्रकारच्या शाखा आहेत, अनेक प्रकारचं ज्ञान आहे या जगतामध्ये, काय नाही हो, भरपूर भरपूर प्रकारचं आहे, पण नेमकं माझ्यासाठी हिताचं काय आहे तेवढं मात्र मला अत्यंत जागरूकतेने काय करावं लागतं तर विचारांनी त्या ठिकाणी घ्यावं लागतं. आणि असे विचार आतमध्ये निर्माण होण्यासाठी सद्बुद्धीचा विकासच झाला पाहिजे. ती सद्बुद्धी कोणाच्या सहवासात राहून विकसित पावते तर संतांच्या सहवासामध्ये. कारण संत कसे असतात, सत्य असे ते सहज बोलते संतांची ती वाणी. काकांचं गीत आहे आपल्या समोर की सत्याशिवाय संत दुसरं काहीच बोलत नाही. आणि मग सत्याकडे जाणारी, आता पहा तुम्ही, एखादं चांगलं कार्य असेल तर त्याला आपण सत्कार्य असं म्हणतो, एखाद्याची चांगली कीर्ती असेल तर त्याला सत्कीर्ती असं म्हणतो, एखादं चांगला कर्म करणारा असेल तर त्याला आपण सत्कर्म असं म्हणतो. म्हणजे जिथं जिथं उत्तम आणि चांगलं आहे त्याला त्याला सत लावलं जातं. तसं सद्बुद्धी म्हणजे काय तर चांगल्याकडे गेलेली बुद्धी. सगळ्यात चांगलं काय आहे तर भगवंत नावाचं तत्व, ब्रह्म नावाचं तत्व हे कसं आहे, विमळ आहे, शुद्ध आहे, निर्मळ आहे, आनंदघन आहे. आणि म्हणून त्याच्याकडे जर आपली बुद्धी लावली तर ती बुद्धी एका केशी राजे सकळ सिद्धी, याप्रमाणे त्याचं सतत स्मरण केलं तर त्या भगवंतापर्यंत आपल्याला घेऊन जाते. आणि म्हणून सद्बुद्धीचा विकास करणे याला साधना असे म्हणतात. अशी साधनेची एक व्याख्या आपल्या समोर येते. त्यानंतर त्रिगुणांचा व्यवस्थित विचार करून त्या त्यावेळी त्या गुणाला आवाहन करून ते कर्तव्य पूर्ण करायचं आहे. पण ते कर्तव्य पूर्ण झालं की त्या गुणांचा माझा काहीही संबंध नाही असं लक्षात ठेवून त्या गुणत्रयाचा अभ्यास जर आम्ही केला आणि मी माझेच्या कोशातून मी माझं न करण्यासाठी तू तुझं म्हणावं लागतं. पण ते त्याही बाबतीत आमचं कसं आहे, लोकांना सांगताना हो सगळं रामाचं आहे, खूप मोठेपणाने आपण सांगतो, पण प्रत्यक्षात मात्र गजानन महाराजांच्या पोथीत तसा उल्लेख आहे. जो कोणी त्यांचा शिष्य लक्ष्मण नावाचा त्यांना घरी बोलवतो, सगळं सांगतो, हे सगळं तुमचं आहे, पण गोदरेजच्या कपाटाची किल्ली जाणवायला असते ती मात्र त्यांना देत नाही. आता ह्या पद्धतीने सगळं तुझं आहे म्हणणं आणि खरोखरी शास्त्राचा विचार केला तर लक्षात येतं आपल्या खरं आपल्या या ठिकाणी काय आहे. ज्या देहाला मी माझा देह म्हणते तो 5 महाभूतांनी युक्त आहे. त्या 5 महाभूतापैकी कुठलं महाभूत मी स्वतः तयार केलेलं आहे. हाड पृथ्वी तत्वाचे बनलेले आहेत. पृथ्वी माझी निर्मिती आहे का नाही. रक्त, लाळ या गोष्टी ज्या आहेत त्या जलतत्वापासून आलेल्या आहेत. ते तत्व मी तयार केलेलं आहे का, ते मी केलेलं नाही. मग 3 गुण ज्यांची माझा स्वभाव बनलेला आहे ते मी केलेले आहेत का, ते गुणमायेतून आलेले आहे. मग काहीच माझं नसून सुद्धा किती मी माझं हा केवढा एक मोठा आपण काय करून ठेवलेला आहे, आपल्या भोवती कोश विणून ठेवलेला आहे. आणि त्या कोशातून बाजूला पडणं याला साधना असे म्हणतात. ते कोश हळूहळू काय करावे लागतात, काढून टाकावे लागतात. आणि असे सगळे कोश काढण्याची प्रक्रिया आणि विचार या भगवद्गीतेत आपल्या समोर दिलेले आहेत. या पद्धतीने
दुसऱ्या अध्यायातल्या 47व्या श्लोकापर्यंत आपण आलेले आहोत. जय जय रघुवीर.